नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अहमदनगर DCC बँक भरती 2024-25 साठी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण संपूर्ण या बँक भरतीचा अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. त्यानंतर पेपरचं स्वरूप कसं असतं, कोणकोणत्या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, या देखील गोष्टीवरती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. आणि आता परीक्षेसाठी फक्त 4 ते 5 दिवस बाकी आहे. तर या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास कोणता करावा लागणार आहे जेणेकरून तुम्ही 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकता. तर या सर्व गोष्टींवरती चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, सर्वप्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमाने अहमदनगर DCC बँक भरतीसाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे, तर त्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील या गोष्टीवरती चर्चा करूयात. त्यानंतर पुढे आपण बाकीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. ती माहिती तुम्ही ऑलरेडी बघितलेली असेल किंवा आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने यावरती चर्चा केलेलीच आहे. या व्हिडिओच्या माध्यमाने स्पेशल आपण अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप जाणून घेणार आहोत. तर बघा, इथे थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला इथं निवड कार्यपद्धती दिलेली आहे, संपूर्ण काही माहिती दिलेली आहे. तर ही देखील माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे, परंतु पुन्हा एकदा आपण थोडक्यात माहिती बघूया आणि त्यानंतर संपूर्ण परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम यावरती देखील चर्चा करणार आहोत. जसं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, 100 गुणांवरती आपलं सिलेक्शन होत असतं मित्रांनो. ज्या पण विद्यार्थ्यांना 100 पैकी जास्त मार्क मिळतील त्यांचं सिलेक्शन होत असतं, कारण यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार इथं जागा नसतात, तर सर्व खुला प्रवर्गातून या जागा भरल्या जातात, ओपन मधून जागा भरल्या जातात. 100 पैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील त्यांचं डायरेक्टली सिलेक्शन होतं मित्रांनो. या स्वरूपामध्ये ही पदभरती होत असते मित्रांनो. तर आता सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, 100 गुणांपैकी आपली लेखी परीक्षा असते 90 गुणांची. ठीक आहे, लेखी परीक्षा असते 90 गुणांची आणि 10 जी परीक्षा असते 10 गुणांची आपली मुलाखत असते. ठीक आहे, मुलाखत असते 10 गुणांची. टोटल जर म्हटलं तर 100 गुणांवरती आपलं सिलेक्शन होत असतं. ज्या पण विद्यार्थ्यांनी इथं 100 पैकी जास्त गुण मिळतील त्यांचं सिलेक्शन होत असतं. सिंपल आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्यासाठी असणार आहे लेखी परीक्षा. आणि इथून मागे जेवढ्या पण लेटेस्ट परीक्षा झालेल्या आहेत त्यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना 60 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, जवळपास 100% त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एडीसीसी बँक भरतीमध्ये. ठीक आहे, फक्त लेखी परीक्षेसाठी 60 पेक्षा जास्त गुण मिळाले तर मुलाखतीसाठी किती कमी गुण असलं तरी तुमचं सिलेक्शन होऊन जात असतं मित्रांनो. तर तुमचा टार्गेट हाच असायला पाहिजे, 90 पैकी तुम्हाला 60 गुण तरी मिळायला पाहिजे. जर 60 गुण मिळाले तर माझ्या अंदाजानुसार, वैयक्तिक अंदाजानुसार तुम्हाला सांगतो, तुमचं सिलेक्शन 100% व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, आता त्यानुसार ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगून घेतली. आता त्यानुसार तुम्हाला कोणकोणते विषय दिलेले आहेत, कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जाणार आहेत, या देखील गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, आता आपल्याला नोटिफिकेशन मध्ये काय माहिती दिलेली आहे आणि इतर आपले लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत त्याच्यानुसार आपल्याला कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जात आहेत, या देखील गोष्टीवरती चर्चा आपण करणार आहोत. यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, 90 गुणांची जी लेखी परीक्षा असणार आहे त्याचा कालावधी असणार आहे 90 मिनिटाचा. ठीक आहे, म्हणजेच 1 तास 30 मिनिटाचा तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे हे 90 प्रश्न सोडवण्यासाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा कालावधी असणार आहे. मागे जे पेपर झाले, काही पेपरसाठी 2 तासाचा टायमिंग होता, म्हणजे 120 मिनिटं होते. परंतु यामध्ये आपल्याला टायमिंग नक्कीच कमी असणार आहे, कारण यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 1 प्रश्नासाठी 1च मिनिटाचा कालावधी असणार आहे. आणि लेटेस्ट जे मागचे पेपर झाले त्यांच्यासाठी 2 तासाचा कालावधी होता. 2 तासामध्ये जर विचार केला तर प्रत्येक प्रश्नासाठी जवळपास 1 मिनिट आणि काही आपल्याला सेकंद मिळत होते. म्हणजे जरी आपण 90 प्रश्न धरले, 90 आपण मिनिटामध्ये ते सोडवले, तर आपल्याकडे पुढचे जे 30 मिनिटं आहे ते एक्स्ट्रा उरत होते. जे 30 एक्स्ट्रा मिनिटं उरतात ते आपण प्रश्न बाकीचे सोडू शकत होता, त्याची पुन्हा रिव्हिजन करू शकत होता किंवा पुन्हा कन्फर्म करून ते प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की नाही ते चालू शकत होता, किंवा गणिताचे प्रश्न थोडे मोठाले असतात ते सुटत नाही त्यांना तो वेळ देऊ शकत होता. परंतु इथं नक्कीच तुम्हाला थोडासा कमी वेळ बघण्यासाठी भेटतोय. 90 प्रश्न 90 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचे. या बारीक बारीक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा, कारण इथे तुम्हाला जास्तीत जास्त लवकर प्रश्नाचं उत्तर शोधावं लागणार आहे, कारण नक्कीच तुम्हाला परीक्षेसाठी टायमिंग हा कमी असणार आहे. ठीक आहे, तर बघा, आता पुढे अभ्यासक्रम काय दिलेला आहे, अभ्यासक्रमाविषयी आपण माहिती जाणून घेऊया. इथे निगेटिव्ह मार्किंग नसणार ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. कोणत्या प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते, प्रत्येक एक प्रश्नासाठी 1 गुण असतो. आपण या गोष्टी इथं जाणून घेतल्या. आता पुढे आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे बघा. यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे बँकिंग व सहकार, त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. हे 3 विषय दिले, नाही तर जवळपास सर्व विषयांचा जर आपण एकत्रित विचार केला तर हे
जीके जीएस मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, जीके जीएस मध्ये हे सर्व तिन्ही विषय घेतले. त्यानंतर पुढे बघा आपल्याला कोणकोणते विषय दिलेले आहेत. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे, आता इथं गणित दिले, बुद्धिमत्ता आपल्याला पुढे दिलेले. ठीक आहे, त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान, इथं संगणक माहिती तंत्रज्ञान सेपरेट दिले. अशा प्रकारचे बाकीचे जर म्हटलं तर हे 4 ते 5 विषय दिलेले आहेत. आता संपूर्ण माहिती इथे जवळपास तुम्हाला समजून आले कोणकोणत्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. हा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे, परंतु या अभ्यासक्रमानुसार आपल्याला प्रश्न विचारले जातात का? नक्कीच नाही. ठीक आहे, यावरती आपण कसं उदाहरण घेऊ शकतो. लेटेस्ट सातारा डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले, भंडारा डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले, त्यासोबत रत्नागिरी डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले. ठीक आहे, तर हे सर्व बँक भरतीचे जे लेटेस्ट पेपर झालेले आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर ते देखील पेपर वर्कवेल नावाची कंपनी जी आहे तिने घेतलेले आहेत, वर्कवेल नावाच्या कंपनीने घेतलेले आहेत. आणि अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे पेपर देखील वर्कवेल नावाची कंपनी हीच घेणार आहे मित्रांनो. त्यामुळे आता लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे आणि त्याच पॅटर्ननुसार तुम्हाला या देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. हेच मी तुम्हाला बोललो होतो सातारा डीसीसी बँक भरतीसाठी आणि त्याच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो. तर त्या हेतूने सर्व क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देत आहोत. जवळपास आतापर्यंत जर विचार केला तर 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. या सर्व क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय आणि यामध्ये 40 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका या सर्व वर्कवेलने घेतलेल्या आहेत आणि वर्कवेलच तुमचे आता देखील पेपर घेणार आहेत. त्यासाठी या 40 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. तर हा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे, परंतु अभ्यासक्रमानुसार कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर बघा, लेटेस्ट झालेले काही पेपर मी इथे ओपन करून घेतलेले आहेत. हे सातारा डीसीसी बँक भरती म्हणा, रत्नागिरी डीसीसी बँक भरती म्हणा, नाही तर इतर लेटेस्ट जे वर्कवेलने पेपर घेतलेले ते पेपर मी इथं ओपन करून घेतलेले आहे. ठीक आहे, यानुसार आपल्याला तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगून देतो. तर ही सर्व माहिती मी क्वेश्चन पेपर संपूर्ण एकदा चाळून त्यानंतरच देत आहे. ऑलरेडी आपण आपले मागचे जर व्हिडिओ बघितले आपल्या चॅनलवरती तर ऑलरेडी मी भरपूर या डीसीसी बँक भरतीवरती रिसर्च केलेले आहेत किंवा वेगवेगळे क्लास घेतलेले आहेत आणि त्याच्या अनुभवावरती ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, इथे बघा आपल्याला हे जे सब्जेक्ट दिलेले आहेत यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट, यामध्ये पूर्ण जीके जीएस. ठीक आहे, जीके जीएस जर विचार केला तर याच्यावरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात? 25 प्रश्न विचारले जातात आणि जास्तीत जास्त कधी कधी 30 पर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात 90 पैकी. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आतापर्यंत जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आपण चाललेल्या आहेत त्याच्यानुसार जर विचार केला तर तुम्हाला जीके जीएस वरती तुम्हाला जास्तीत जास्त 25 ते 30 प्रश्न विचारले जातात. आता हे कोणकोणते विषय आहेत यामध्ये ते देखील मी तुम्हाला सांगून देतो. यामध्ये कोणकोणते विषय आहेत बघा, बँकिंग व सहकार. ठीक आहे, त्यासोबतच सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था. आता यामध्ये संपूर्ण आलं, बाकी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र किंवा तुमच्या जिल्ह्याची माहिती देखील. ठीक आहे, जिल्ह्याची माहिती देखील, जिल्ह्याच्या माहितीवरती शक्यता 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर हे सर्व येतं जीके जीएस मध्ये आणि हे जीके जीएस आपण हे सेपरेटली एक विषय पकडलेला आहे आपल्याला समजण्यासाठी. याच्यावरती फक्त 25 प्रश्न विचारले जातात, जास्तीत जास्त 30 प्रश्न विचारले जातात आणि बाकीचे जे 60 ते 65 प्रश्न आहेत मित्रांनो ते प्रश्न कुठे विचारले जातात ही गोष्ट आता मी तुम्हाला सांगून देतो. भरपूर यामध्ये मी रिसर्च केलेले त्यानुसार हे तुम्हाला सांगत आहे. बाकीच्या क्वेश्चन पेपर चाळल्या तरी तुम्हाला देखील समजून येईल की ह्या प्रकारेच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. वर्कवेल जी कंपनी आहे याच टाईपचे पेपर काढत असते. यामध्ये बघा, आता मराठी विषयावरती तुम्हाला कमीत कमी 15 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यानंतर इंग्रजी या विषयावरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. गणित या विषयावरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. बुद्धिमत्ता या विषयावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर संगणक विषयावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. यामध्ये जीके जीएस मध्ये अजून एक विषय तुम्ही ऍड करायला हरकत नाही, विज्ञानावरती जर विचार केला तर विज्ञानावरती देखील 6 ते 7 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. या 25 ते 30 प्रश्नांपैकी यामध्ये यांचा सहभाग नाही. हे जे 60 ते 65 प्रश्न आहे हे जे सब्जेक्ट दिलेले आहेत यांच्यावरती नक्कीच तुम्हाला जे मी तुम्हाला सांगत आहे याच्या आसपासच तुम्हाला प्रश्न विचारले जातील किंवा एवढेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील. मराठीवरती 15 प्रश्न, इंग्रजीवरती 15 प्रश्न, गणितावरती 15 प्रश्न, बुद्धिमत्तावरती 10 प्रश्न, संगणकावरती 10 प्रश्न. टोटल आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपले होतात 65 प्रश्न. ठीक आहे, 65 प्रश्न होतात. 65 गुण इथेच तुमचे झाले म्हणजे 15 15 30 15 30 45. ठीक आहे, 45 55 आणि 65 हे झाले. म्हणजे आता तुम्हीच विचार करायला पाहिजे तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती किती टाइम द्यायला पाहिजे. आता यामध्ये जर विचार केला कॉमनली जर तुम्ही आता संपूर्ण जीके जीएस यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, जिल्ह्याची माहिती, बँकिंग, सहकार, त्यासोबत सामान्य ज्ञान, याच्यामध्ये चालू घडामोडी झालं. ठीक आहे, यामध्ये कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं. या विषयाला जर तुम्ही जास्त वेळ दिला तर तिथे तुम्हाला प्रश्न विचारले किती
किती जात आहेत? जास्तीत जास्त 25 ते 30 प्रश्न विचारले जात आहेत सर्व विषय मिळून. ठीक आहे, एकच विषय नाही तर सर्व विषय मिळून तुम्हाला एवढे प्रश्न विचारले जातात. हा पॅटर्न मी तुम्हाला कोणत्या पदभरतीचा सांगत आहे? वर्कवेल या कंपनीचा जे पॅटर्न आहे तो सांगत आहे. कारण वर्कवेलच्या आतापर्यंतच्या आपल्याकडे 40 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे आणि ह्या सर्व आपण व्यवस्थित बघून त्याचे अनालिसिस करून ही सर्व तुमच्यासाठी माहिती मी देत आहे. आता तुम्हाला अभ्यास कोणता करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगू घेतो मित्रांनो. आता तुम्हाला देखील समजलं असेल की कोणत्या विषयावरती तुम्हाला जास्त भर द्यायला पाहिजे, कोणत्या विषयावरती थोडे जास्त प्रश्न येतात, कोणत्या विषयाकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे हे तुम्हाला लगेच इथंच समजून आलेलं असेल, मला देखील सांगण्याची गरज नाही. परंतु पुढे आता आपण अजून काय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर सांगितल्याप्रमाणे हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे. परंतु त्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स काढलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी असणारे क्वेश्चन पेपर. यामध्ये आधी 42 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर होत्या, आता जर विचार केला तर 55 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आहेत. यामध्ये साताराच्या लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर भेटून जातील. इतर जेवढे पण याच्यामध्ये इतर डीसीसी बँक भरतीचे झाले ते देखील क्वेश्चन पेपर असणार आहे. आणि वर्कवेलचा जर विचार केला तर जी कंपनी वर्कवेल आहे ती अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे पेपर घेणार आहे. त्याच कंपनीने घेतलेले लेटेस्ट जर विचार केला तर लेटेस्ट किंवा जुने सर्व एकत्रित 40 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर यामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत. अशा स्वरूपामध्ये एकत्रित जर विचार केला तर 55 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि या 7 ते 8 विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. या सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे 229 रुपीज. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला या 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि 7 ते 8 विषयांच्या नोट्समध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी देखील लेटेस्ट तुम्हाला 2 वर्षाचं दिले जाईल मित्रांनो. ठीक आहे, डिसेंबर 2024 पर्यंतचा आणि त्यासोबत 23-24 पूर्ण वर्षाचं चालू घडामोडी तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. जीके मध्ये आयएमपी प्रश्न आपण उपलब्ध करून देतोय. संगणक यावरती आपल्याला आयएमपी प्रश्न भेटून जातील. बँकिंग व सहकार याचे देखील आयएमपी प्रश्न भेटून जातील. त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था जेवढे पण आयएमपी प्रश्न काढलेले आहेत या 3 विषयांचे ते तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. आणि टॉपिक नुसार अभ्यासक्रम जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी जीके यांचा तुम्हाला टॉपिक नुसार सेपरेट अभ्यासक्रम भेटून जातील. प्रत्येक विषयाचे या 100 ते 150 पेजेसच्या सेपरेट नोट्स असणार आहे. हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून देतोय 229 रुपीज मध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर दिलेला आहे बघा, 9139643199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केलं जाईल. आता पुन्हा कॉल SMS करून माहिती विचारत बसू नका, कारण ऑलरेडी सर्व माहिती आपण 2 ते 3 मिनिटं इथं आपले जी पण नोट्स आहेत त्याबद्दल इथं देऊन घेतलेले मित्रांनो. या डीसीसी बँक भरतीच्या नोट्स तुम्हाला इतर कोणत्याही डीसीसी बँक भरतीसाठी कामी येतील. अहमदनगर डीसीसी बँक भरतीसाठी देखील कामी येणारच आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या नोट्स असणार आहे. यामध्ये 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आणि 7 ते 8 विषयाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय 229 रुपयामध्ये. ठीक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये भेटून जातील. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचा नंबर सेव्ह करून व्हॉट्सअपवरती तुम्हाला हे पीडीएफ सेंड केले जातात आणि यासोबत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील भेटून जाते. तिथे सर्व अपडेट आणि बाकीचे जे पण आपले क्लास वगैरे होत असतात ते सर्व तुम्हाला तिथे व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे, क्वेश्चन पेपर कोणकोणत्या भेटतील हे देखील तुम्हाला इथे दिलेले जे की तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. यामध्ये साताराचे लेटेस्ट झालेले एकूण 16 ते 17 क्वेश्चन पेपर या देखील तुम्हाला दिल्या जातील मित्रांनो. तर अशा प्रकारच्या या नोट्स तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणार आहे रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला या क्वेश्चन पेपर इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाहीये, कारण आपल्या टीमने खूपच मेहनत करून हे सर्व कलेक्ट केलेले आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये ठीक आहे हे सर्व तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे, तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका, अतिशय महत्त्वाचे या नोट्स असणार आहेत. तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. पुढे आपल्याला अजून भरपूर माहिती बघायची आहे. जवळपास इथे 20 मिनिटाचा हा व्हिडिओ होईल आणि त्याच्यामध्ये खूपच महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, यामध्ये आपल्याला हे विषय दिलेले आहेत. आता या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मराठीला थोडं जास्त वेळ द्या, इंग्रजीला थोडं जास्त वेळ द्या, गणित बुद्धिमत्ताला थोडं जास्त वेळ द्या, संगणकाला थोडं जास्त वेळ द्या. आणि वेळ उरल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली असं बोलणारच नाही की तुम्ही चालू घडामोडी वाचत बसा किंवा सामान्य ज्ञान थोडं जास्त वाचत बसा. याला तुमच्याकडे ऑलरेडी टाइमच नाही, कारण आता फक्त 4 ते 5 दिवसाचा कालावधी हे तुमचं पूर्ण होणारच नाहीये. परंतु इकडे जास्त वेळ दिला तर तुमचं नक्कीच जास्त अभ्यास होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता तुम्हाला इकडे जास्त वेळ द्यायचा आहे आणि हे करून तुम्हाला वाटत असेल की
जीके जीएस मध्ये थोडा अजून आपल्याला अभ्यास करायचा, म्हणजे या 25 गुणांपैकी आपल्याला बऱ्यापैकी मार्क मिळायला पाहिजे. तर तुम्ही विज्ञान जो विषय आहे तो विज्ञान विषय तुम्ही अभ्यासा, याच्यावरती देखील 6 ते 7 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि यामध्ये अजून महत्त्वाचं म्हटलं तर बँकिंग थोडं अभ्यासा, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था अभ्यासा. जीके जीएस याच्यामध्ये जर जास्त म्हटलं तर तुम्ही जास्त काही लक्ष देऊ नका, आणि जिल्हा माहितीवरती थोडंसं जर विचार केला तर जेवढे पण महत्त्वाचे ठिकाण आहे तर त्यांची माहिती, त्यांच्या संदर्भात माहिती, ठीक आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे त्याच्यावरती, धरण म्हणा, नद्या म्हणा, याच्यावरती थोडीफार तुम्ही माहिती वाचू शकता. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा एकूण तालुके किती, अशा प्रकारची नॉर्मल जिल्ह्याविषयी तुम्हाला 1-2 प्रश्न नक्कीच विचारले जातात. त्यामध्ये क्षेत्रफळ झालं, त्यासोबत आपल्याला लोकसंख्येच्या याच्याविषयी माहिती, प्रमाण झालं, गुणोत्तर झालं, याच्यावरती तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे जास्त प्रश्न नसतात, 2-3 प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात. कधी कधी एकही प्रश्न विचारला जात नाही, परंतु आपण 1-2 प्रश्न विचारले जातात असं समजू शकतो. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे हे देखील प्रश्न येतील की नक्की आता तुम्ही सांगितलं हे 25 ते 30 प्रश्न या सर्व विषयांवरती विचारले जातील, तर नक्की कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील हे तर आपल्याला समजायला पाहिजे. जसं की इथं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, जो अभ्यास मी केलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलं की या विषयांवरती तुम्हाला एवढे एवढे प्रश्न विचारले जातात, त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित करू शकता. आता आपले बाकीचे जे विषय आहेत जीके जीएस यामध्ये बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयावरती मग किती तुम्हाला प्रश्न विचारले जातील यावरती थोडक्यात तुम्हाला इथं माहिती देऊन घेतो मित्रांनो. ठीक आहे, तर बघा यामध्ये जर विचार केला तर बँकिंग व सहकार माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार आणि जी पण मी माहिती बघितलेली किंवा क्वेश्चन पेपर चाळलेले आहेत त्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो. आता या 25 प्रश्नांपैकी हे जे 25 प्रश्न सांगितले त्या 25 प्रश्नांपैकी कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातील, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. बँकिंग व सहकारी याच्यावरती 25 पैकी 10 प्रश्न विचारले जातात, 9 ते 10 प्रश्न असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, 9 ते 10 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातात. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी. आता सामान्य ज्ञान मध्येच हे आपण इथं धरा की तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला इथे विचारली जाते, आणि चालू घडामोडी देखील तुम्हाला यामध्ये. हे टोटल झालं सामान्य ज्ञान मध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, चालू घडामोडी हे सर्व. याच्यावरती कमीत कमी जर म्हटलं तर 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, 3 ते 4, जास्त नाही, 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती जर म्हटलं तर याच्यावरती 7 ते 8 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. टोटल जर म्हटलं तर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आता हे टोटल आपण यांची 20 पर्यंत होते. ठीक आहे, टोटल आपण अशा प्रकारचं कॅल्क्युलेट केलं तर 20 पर्यंत होतं. आणि आता विज्ञान याच्यामध्ये विषय दिलेला नाहीये, परंतु तो या जीके जीएस मध्येच पकडला जातो. आणि विज्ञान या विषयावरती आतापर्यंत लेटेस्ट जे पेपर झाले त्याच्यानुसार जर बघितलं तर 4 ते 5 प्रश्न विज्ञानावरती विचारले जातात. अशा प्रकारचे टोटल किती प्रश्न झाले? 25 प्रश्न. तर 25 प्रश्न या टाईपचे तुम्हाला विचारले जातात जीके जीएस वरती. हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचंय. आता तुम्हाला कोणत्या विषयावरती किती भर द्यायचा हे तुमच्या मनावरती राहिलं, कोणता अभ्यास तुमचा झालेला आहे, कोणता नाही झालेला आहे हे तुम्ही चेक करा, आणि त्यानुसार तुम्ही तुमचा व्यवस्थित अभ्यास करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. मी एवढंच म्हणाल, तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचे असेल, प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, संगणक या विषयावरती अभ्यास करा. आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत त्यांच्याकडे थोडा कमी लक्ष द्या, किंवा त्यांचा अभ्यास थोडा कमी करा, इकडे थोडं जास्त लक्ष द्या, कारण स्कोर वाढवण्यासाठी हे विषय तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आता यामध्ये गणित व बुद्धिमत्ता बहुतेक विद्यार्थ्यांना तिथे प्रॉब्लेम येतो. तर गणित व बुद्धिमत्ता हे तुम्हाला कुठून अभ्यासायचं, कुठं जास्त जायचं गरज नाही. तुम्हाला ज्या क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत, ठीक आहे, ज्या क्वेश्चन पेपर दिलेले आहेत त्याच क्वेश्चन पेपर सोडवा. आता तुम्हाला सांगितलं होतं की कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा हे जेवढे पण विषय दिलेले आहेत, आता काही प्रश्न जर म्हटलं तर संगणकाचे प्रश्न काही रिपीट होतात, बँकिंग सहकारचे प्रश्न रिपीट होतात, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न रिपीट होत असतात. ठीक आहे, त्यामुळे हे प्रश्न देखील तुम्हाला क्वेश्चन पेपर मधून रिपीट होऊ शकतात एज इट इज. परंतु तुम्हाला अजून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गणित व बुद्धिमत्ता हे तुम्हाला कुठून करायचं, तर जास्त कुठं जाऊ नका. क्वेश्चन पेपर मध्ये ज्या टाईपचे प्रश्न विचारले गेलेत ते तुम्ही सोडवा. त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला या देखील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील. फक्त संख्या ज्या चेंज असतात, संख्या ज्या असतात त्या थोड्याफार चेंजेस असतात. प्रश्न एज इट इज त्याच टॉपिक वरती त्याच टाईपचा प्रश्न विचारला गेलेला बघण्यासाठी भेटेल. तुम्ही जर वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका चाळल्या आणि थोडा अभ्यास केला तर तुम्हाला समजून येईल की याच्यामध्ये जर विचार केला तर जो जिल्हा आहे, आता प्रत्येक जिल्ह्याचे सेपरेट पेपर झालेले असतात, त्याच्यानुसार जर विचार केला तर आपल्याला प्रत्येक विषयानुसार जे महत्त्वाचे टॉपिक असतात, जसे की गणितावरती काय महत्त्वाचे टॉपिक आहे तर त्या टॉपिक वरती जसे प्रश्न आलेले आहेत तसेच प्रश्न तुम्हाला दुसऱ्या देखील जिल्ह्याच्या डीसीसी बँक भरतीसाठी विचारले जातात. फक्त हे जे टॉपिक असतात याच्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या असतात किंवा जी मांडणी दिली असते थोडीशी वरती खाली दिलेली असते किंवा संख्या चेंज असतात. एवढं पण तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असेल, रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही या क्वेश्चन पेपर सोडवा, आणि त्या क्वेश्चन पेपर नुसार तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात ते बघा, आणि त्यानुसारच तुम्हाला प्रश्न पुढील आपल्याला नगर डीसीसी बँक भरतीसाठी देखील विचारले जातील नक्कीच.
तर यामध्ये अजून जर विचार केला तर लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर याच्यावरती देखील आपण आपल्या चॅनलवरती भरपूर अपडेट दिलेले आहे. कोणत्या विषयावरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत या क्वेश्चन पेपर चालून आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर आपल्या चॅनलला भेट दिली तर डीसीसी बँक भरती विषयी तुम्हाला भरपूर माहिती भेटून जाईल, भरपूर आपल्याला क्वेश्चन पेपर भेटून जातील. त्याच्यावरती आपण पूर्ण जर म्हटलं तर स्पष्टीकरण काही व्हिडिओमध्ये बघितलंय, काही व्हिडिओमध्ये पेपरचं स्वरूप बघितलेलं आहे, ते तुम्ही जाणून घ्या. म्हणजे जे आपल्याला टॉपिक दिलेले असतात विषयानुसार त्या टॉपिकवरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार, त्याच टाईपचे प्रश्न रिपीट होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे क्वेश्चन पेपर जर सोडवला तर एक दोन प्रश्न सोडवणार नाही आपण, यामध्ये 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. याच्यामध्ये जर विचार केला तर 55 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्ही चालल्या तर त्यानुसार जर विचार केला तर तुम्हाला लगेच समजून येईल याच्यामध्ये जो पण टाईप आहे तो नक्कीच रिपीट झालेला असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 90 प्रश्न, त्या 90 प्रश्नांपैकी आपल्या गणिताचे 25 प्रश्न, तर तो जो टाईप आहे तो नक्कीच रिपीट झालेला असणार आहे. आणि तुम्ही जर ते सोडवलं, त्याची प्रॅक्टिस केली तर 100% तुम्हाला इथं फायदा होईल मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, नोट्स घेतलेल्या नसतील तर नोट्समध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं असणारे क्वेश्चन पेपर आणि बाकीच्या विषयांच्या या नोट्स IMP देखील दिलेल्या आहेत, त्या देखील तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे. ठीक आहे, तर जर तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये, ठीक आहे, 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला 60 पेक्षा जास्त गुण मिळवायचा असेल तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, ठीक आहे, आणि संगणक हे विषय तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. व्यवस्थित अभ्यासले तुम्हाला 60 पैकी जास्तच नक्की मार्क मिळणार. कारण याच्यामध्ये जरी तुमचा 50 स्कोर आला तर बाकीचे जे 25 प्रश्न उरत आहे ते जरी तुम्ही 2-3 किंवा त्याच्यातले 5 जरी प्रश्न तुमचे बरोबर आले तर ते 55 झाले. आणि बाकीचे प्रश्न तुम्ही मनाने जरी सोडवले किंवा मनाने जरी तुम्ही टोला मारला तरी तुमचे जे 5-6 प्रश्न बरोबर येतील. म्हणजे तुमचा जो 60+ स्कोर आहे तो नक्कीच इथं होणार आहे मित्रांनो. त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित करा मित्रांनो. संपूर्ण पेपरचं स्वरूप विषयानुसार तुम्हाला मार्क सांगितलेला आहे. 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे, कुठे अभ्यास करायचा आहे हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, आता एवढं डिटेलमध्ये माहिती तुम्हाला युट्यूबवरती बाकी कोणीच सांगणार नाही आणि बाकीच्या क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला कोणीच देणार नाही, कारण आपल्या टीमने खूप सारी मेहनत करून या सर्व शिफ्टच्या क्वेश्चन पेपर इथं गोळा केलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. पुढील आपला व्हिडिओ होणार आहे डीसीसी बँक भरतीमधील, ठीक आहे, अहमदनगर जिल्ह्याची माहिती. ठीक आहे, अहमदनगर जिल्ह्याच्या माहितीवरती देखील सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड करणारच आहोत. ठीक आहे, बाकी काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.